आज आपण लेटेस्ट डिझाईनचे युनिक असे 2 पदरी लॉंग मंगळसूत्र कसे बनवायचे ते बघूया। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य नायलॉनचा दोरा असा, त्यानंतर मी अशी बारीक सुई ओवून घेतली कॉटनच्या दोऱ्यात, मीडियम साईजचे काळे मणी, त्याच्यानंतर असे बारीक साईजचे पिवळे मणी, त्यानंतर असे 5 नंबर साईजचे 10 गोल्डन मणी लागतील, 2 नंबर साईजचे 20 गोल्डन मणी, त्यानंतर असे वाटे यूज करणार आपण, आणि असे 2 मोठ्या साईजचे काळे मणी घेतले मी इथं, आणि एक पवळा असा वाट्यांच्या मध्ये टाकायला, तुम्ही काळा मणी पण यूज करू शकता। त्यानंतर कात्री। तर आता आपल्याला हे 2 पदरी ओवायचे, त्यासाठी असं लांब धागा काढून घ्यायचा डबल करून 2 पदरी, आणि काळे आणि पिवळे मणी ओवून घ्यायचे मागच्या बाजूला। काळे मणी मीडियम साईजचे आणि पिवळे बारीक आहेत, तर ते मी असं पहिले एका दोऱ्यात ओवून घेतलेत काळे आणि पिवळे मणी, आणि असं धाग्याला गाठ बांधून घ्यायची अशी एक सिंपल, आणि हे जे मणी ओवलेत आपण ते ह्याच्यात ओवून घ्यायचे। तर इथं मी 40 काळे मणी ओवलेत आणि त्याच्यामध्ये एक एक पिवळा मणी मागच्या बाजूला टाकून घेतले असं एका पदरमध्ये, आणि आता सेम दुसऱ्या पदरमध्ये पण ओवून घ्यायचं। असं ओवून घ्यायचं, आणि या दोऱ्यात जे ओवलेत मणी तो दोरा कॉटनचा दोरा आहे, आणि हे सेम माप बघायचं मणींचं। अशा प्रकारे मणी ओवून घ्यायचे दोन्ही पदरमध्ये। आणि आता हा जो पदर आहे त्याला आपण अशी गाठ बांधून साईडला ठेवू, आणि इथे ही जी आपण सुई ओवली बारीक सुई कॉटनच्या दोऱ्यात याला अशी बांधून घ्यायची पुढच्या बाजूला। तर ही सुई बांधून झाल्यानंतर ना आपण जो हा 5 नंबर साईजचा गोल्डन मणी घेतलाय तो ओवायचा एक मणी, हा मणी असा एक ओवून घ्यायचा, आणि ओवल्यानंतर ना त्याच्यानंतर आपण इथं 3 काळे पिवळे मणी ओवायचे, एक काळा मणी, एक पिवळा, एक काळा मणी, असे 3 ओवायचे। असं ओवल्यानंतर ना फक्त पिवळे मणी ओवायचे 5 पिवळे मणी ओवले, एक काळा मणी, परत एक पिवळा मणी ओवायचा, आणि जो आपण 2 नंबर साईजचा जो गोल्डन मणी घेतला तो ओवायचा। आता एक मणी ओवायचा, आणि परत त्याच्या दुसऱ्या बाजूला पण एक पिवळा मणी, एक काळा मणी असं ओवून घ्यायचं, म्हणजे ते गोल्डन मणी दिसेल आपला, आणि परत 5 पिवळे मणी ओवायचे त्या बाजूला पण, आणि 3 काळे मणी, आणि त्याच्यामध्ये एक एक पिवळा मणी, म्हणजे अशी डिझाईन तयार होते। अशा प्रकारे ही डिझाईन दिसते। मणी मोजून टाकायचे व्यवस्थित। असं ओवल्यानंतर आता जो आपण मोठा गोल्डन मणी घेतलाय तो परत एकदा ओवायचा असा, आणि आपण जी मध्ये डिझाईन केली मण्यांची 3 काळे मणी, पिवळे 5, त्याच्यामध्ये गोल्डन मणी असं ओवून घ्यायचं। असं 5 वेळा करायचं आपल्याला। त्याच्यासाठी 5 गोल्डन मणी लागतील मोठे, अशा प्रकारे, आणि पुढच्या बाजूला 6 काळे पिवळे मणी ओवून घ्यायचे वाट्याजवळ। तर ह्या पदरला अशी गाठ बांधून साईडला ठेवायचं, आणि हा जो दुसरा पदर आहे त्याला पुढच्या बाजूला सुई लावून घ्यायची अशी कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली, आणि जो हा मोठा मणी आपण ओवलाय मागच्या बाजूला त्याच्यातून ही सुई ओवून घ्यायची, म्हणजे दोन्ही पदर मिळून एक मणी असं ओवायचं मोठा मणी। आणि ह्या पदरमध्ये आपण जशी डिझाईन केली आहे 3 काळे पिवळे 5 पिवळे मणी, त्याच्यामध्ये एक बारीक गोल्डन मणी, तसं ओवून घ्यायचं सेम।
अशा प्रकारे ओवून घ्यायचं. आणि जो हा दुसरा मणी आहे गोल्डन मोठा, त्याच्यातनं परत सुई ओवून घ्यायची. अशा प्रकारे तर परत ते तशी डिझाईन ओवून घ्यायची आणि या मणीतून सुई ओवून घ्यायची अशी. तर अशा आपल्याला या एका साईडला 5 मोठ्या गोल्डन मणी लागतात. अशा प्रकारे तुम्हाला जर लॉंग करायचं असेल तर तुम्ही अजून एक त्याची पेटी वाढू शकता, एक मणी अजून मोठा साईजचा, म्हणजे थोडं लॉंग होईल. पण हे 36 इंची आहे, ह्याची साईज नॉर्मली 36 इंचच असते लॉंग मंगळसूत्राची. त्याच्यानंतर परत हे शेवटची एक पेटी ओवून घ्यायची अशा प्रकारे. आणि पुढे वाटीजवळ मी 6 काळे पिवळे मणी लावलेत. अशा प्रकारे आपले एक बाजू ओवून झाली आहे. आणि आता दोन्ही पदर असे एकत्र करून घ्यायचे आणि त्याला कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली सुई लावून घ्यायची अशी गाठ बांधून. आणि आता ह्या ज्या वाट्या आहेत त्या ओवून घ्यायच्या वाट्या. आता ह्या वाट्या ओवताना मी ह्याची तार काढून टाकते आणि त्याला धाग्यातच ओवते, कारण या नकली वाट्या आहेत, इमिटेशन मायक्रोच्या वाट्या आहेत, तर तारेचा कलर जातो त्याचा लवकर, म्हणून मी तार काढून टाकले. आणि आता सगळ्यात आधी वाटी ओवताना आपण जो मोठ्या साईजचा काळा मणी घेतला तो ओवून घ्यायचा अशा प्रकारे. काळा मणी, त्यानंतर हा वाटीचा जो मोठा मणी तो ओवायचा, त्यानंतर एक वाटी, परत ह्या बाजूने पण वाटीचा एक मणी. आणि आता हे ओवल्यानंतर ना मध्ये आपण एक पवळा टाकणार आहे असा. तुम्ही काळा मणी असेल तर काळा मणी पण टाकू शकता, मी इथे पवळा टाकला. त्यानंतर ना परत एक मोठा वाटीचा मणी, वाटी दुसरी आणि हा वाटीचा मणी असं ओवून घ्यायचं. आणि ह्या बाजूला पण मोठा काळा मणी ओवून घ्यायचा. अशा प्रकारे वाट्या ओवून घ्यायच्या. आता आपली एक बाजू तयार झाली. आता आपण सेम दुसरी बाजू पण ओवून घेऊ. आणि असं मागं धागा असतो तो मागं सरकून घ्यायची मणी आणि ह्या बाजूला पण ओवून घेऊ. तर अशा प्रकारे युनिक असे नवीन डिझाईनचे लेटेस्ट मंगळसूत्र आपले तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.